नमस्कार मित्रांनो, मी महेश जगताप ऑप्शन ट्रेडिंग मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण आज 16 सप्टेंबरचं निफ्टी आणि बँक निफ्टी विश्लेषण करणार आहोत. त्याच्या आधी आपण 12 सप्टेंबरला व्हिडिओ बनवलेला होता आणि निफ्टीविषयी प्रेडिक्शन केलेलं होतं की मार्केट थोडं गॅप अप होऊन 100 किंवा 120, 104 किंवा 115 पॉईंटने गॅप अप होऊन खाली येऊन तिथे ते एका झोनमध्ये राहू शकतं. मार्केटने 12ला सेम त्याच प्रकारे करून मार्केट गॅप अप ओपन झाले. इथे गॅप अप ओपन झाले. खाली येऊन त्यांनी ह्या झोनमध्ये थांबलं आणि मी ज्याप्रमाणे बोललो होतो की दुपारी 2 वाजेनंतर 1:30-2 नंतर जर मोमेंटम चेंज झाले, सीई वाले किंवा पीई वाले एक कोणती तरी एकास एक तडीतड म्हणजे भारी पडले, तर कोणत्या तरी एका साईडला आपल्याला एक मोठी मोमेंटम बघायला मिळू शकते. त्याप्रमाणे आपल्याला एका वरती सी साइडला आपल्याला एक मोठी मोमेंटम बघायला मिळाली. आता ही मोमेंटम मिळाली म्हणजे काही अनएक्सपेक्टेड होती का? नाही. बरेच जण बोलतात की याच्यासाठी एक ग्लोबल न्यूज होती किंवा काहीतरी न्यूज इम्पॅक्ट. सर्वात इम्पॉर्टंट मार्केटमध्ये किंवा ह्या जगात केव्हा कुठली काय घटना घडेल आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवर पडेल किंवा अन्य मार्केटवर पडेल, हे प्रत्येक वेळेस होतं असं नाही. पण त्यासाठी आपल्याला आपले जे प्लॅन्स असतात किंवा आपली जी सिस्टम असते की कोणती गोष्ट वाढल्यावर मार्केटमध्ये काय येऊ शकतं, हे अचानक झालं का हो? नाही. ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने इथे आपण बघतो की कॉल आणि पुट, चेंज इन ओआय आणि टोटल ओआय कोणत्या वेळेस म्हणजे मार्केट जेव्हा सुरू होतं, मार्केट सुरू झाल्यावर तिथे काही लगेच मार्केट रिॲक्ट करतं का? नाही. तर इथे ओआय डाटा हा वाढत असतो किंवा कमी होत असतो. त्याच्यामध्ये कोणता ओआय डाटा वाढतोय किंवा कोणता ओआय डाटा कमी होतोय, ते त्याच्यावर आपली नजर असणं, त्यानुसार आपलं पुढचं प्लॅनिंग करणं हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतं. आणि आपण नेमकं हेच नाही बघत किंवा आपल्याला ह्या गोष्टीच नाही कळत. ओआय डाटा हा ऑप्शन ट्रेडिंगचा आत्मा आहे आणि जोपर्यंत ओआय डाटामध्ये आपण मास्टर होत नाही, तोपर्यंत आपल्याला प्रॉपर गोष्टी कळणार नाही. असो, चला आज आजचे विश्लेषण बघूयात. आधी ग्लोबल मार्केट बघूयात. ग्लोबल मार्केट जर बघितलं तर गिफ्ट निफ्टी ही 42.50 मार्काने पॉईंटने अप आहे. 25,428 ला आता सध्या गिफ्ट निफ्टी ट्रेड करत आहे. तेच जर निफ्टी बघितलं तर निफ्टीचं अजून आलेलं नाहीये. 13 सप्टेंबरला दाखवतोय पण स्ट्रेट टाइम -17.87 हँगसेंग अजून ओपन झालेलं नाहीये. तायवान पण नाही आणि इकडे जर आपण बघितलं डाव जोन्सचे आहे 0.3 0.7 ने मायनस आहे. S&P 30 पॉईंटने प्लस आहे आणि नॅसडॅक जर बघितलं 114 पॉईंटने अप आहे. पॉझिटिव्ह आपल्याला दिसतंय. ठीक आहे. हे झालं आपलं ग्लोबल मार्केट. म्हणजे काय की एवढी मोठी मोमेंटमने मार्केट ओपन नाही होऊ शकत. एक फ्लॅट ओपनिंग आपल्याला बघायला मिळू शकते आज. 8 वाजेपर्यंत 8 साडेआठ पर्यंत आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतातच. ठीक आहे. आता आपण निफ्टी बघूयात. हे लेवल्स आहेत. फिबोनाची पण मी लावून ठेवलेली आहे जेणेकरून आपल्याला एक प्रॉपर मोमेंटम कळू शकते. आता आपलं मार्केट सध्या आहे 25,356 ला. ठीक आहे. 25,356 ला मार्केट आपलं आहे आणि आता सर्वात महत्वाची जी लेवल आहे. जर मार्केट समजा ओपन झालं 25,368 किंवा 25,380 ला, तर तेव्हा आपण ओव्हर डाटा जर बघितला 25,400 हे आपल्याला एक मोठा रेजिस्टन्स, स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून दिसतोय. 25,400 ओके. ठीक आहे. 25,450, 25,500 म्हणजे मार्केट ओपन झाल्यावर समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं. आपलं मार्केट फ्लॅट ओपन होऊन इथपर्यंत कुठे ओपन झालं 25,400 ला किंवा 25,380 च्या दरम्यान ओपन झालं. जर इथे मार्केट तग धरू शकलं, इथे थोड्या वेळ थांबलं, तर मार्केट आपल्याला अप मुवमेंट बघायला मिळू शकते. पण जर इथेच मार्केट थांबून राहिलं आणि जर मार्केट खाली आलं तर 25,343 ही जी एक लेवल आहे, हा एक सपोर्ट आहे. हा सपोर्ट इम्पॉर्टंट असणार आहे. हा सपोर्ट जर मार्केटने तोडला तर त्याच्या खालील जी नेक्स्ट लेवल असणार आहे, जो नेक्स्ट सपोर्ट असणार आहे, तो आहे 25,275. इथे जे मी मार्क केलेले आहेत, इथे जे मी ड्रॉ केलेले आहेत लेवल्स, ह्या तुम्ही स्वतः बघू शकताय. आता स्क्रीनशॉट घेऊ शकताय आणि त्याप्रमाणे तुमची पुढची प्लॅनिंग करू शकताय.
सर्वात इम्पॉर्टंट आपला पहिला जो गोल्डन रूल असतो तो हा की मार्केटला आधी स्टेबल होऊ देत. जी अंधश्रद्धा असते बऱ्याच लोकांना की मार्केट सुरू झाल्यावर पहिला अर्धा 1 तासामध्ये आपल्याला मोठी मोमेंटम भेटून मोकळं होतं. ठीक आहे, बऱ्याच वेळा असं होतही असेल. पण मग त्याच्यासाठी आपण आपलं एक म्हणजे नाही का की अंधाधुंद काहीतरी ट्रेड घ्यायचा आणि कुठेतरी एक सीला किंवा पीला पटकन ट्रेड घेऊयात. 10,000 पर्यंत पैसे कमवूयात. आणि ते Instagramला असतं बघा, की सकाळी 9:15ला तुम्ही एंटर करता, 10ला आपण बाहेर निघतो. पैसा आपला कमवलेला असतो. तर हे बऱ्याच वेळा इक्का-दुक्क्याने होऊ शकतं. हे बऱ्याच वेळा पॉसिबल होत नाही. जे अ, अनुभवाचे ट्रेडर असतात किंवा ज्यांना खरंच याच्यात काहीतरी करायचं आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पोर्टंट आहे तुमची शांतता. ट्रेड किंवा तुमचा सेटअप होण्याची वाट बघणे, तरच ट्रेड घ्यायचा. नाहीतर नाही ट्रेड घेतला तरी चालतो. मी तुम्हाला आपल्या क्लासमध्ये पण सर्वांना तेच सांगतो, की आपल्याला सर्वात इम्पोर्टंट काय आहे, की पैसा. त्याच्यामुळे जोपर्यंत आपला सेटअप येत नाही, तोपर्यंत ट्रेड घ्यायचा नाही. आपला कॉन्फिडन्स जोपर्यंत आपल्याला सांगत नाही, की हां, आता इथे आपली एंट्री होऊ शकते, तरच करायची. नाहीतर मार्केट बघणं विदाऊट ट्रेड ती एक खूप मोठी गोष्ट असते. ज्या दिवशी एवढी शांतता आपल्यात येऊन लागते, तेव्हा आपल्याला वाटतं, की येस आता इथून आपण काहीतरी कमवू शकतो. ठीक आहे. चलो आता बँक निफ्टी बघूयात. ओके. बँक निफ्टी सध्या ट्रेड करते 51,938 ला. ओके. ठीक आहे. त्याच्यासाठी सेम थिंग असेल. जर मार्केट ओपन झालं 51,960 च्या आसपास जर ओपन झालं किंवा 52,000 ला ओपन झालं. त्याचा आपण ओव्हर डाटा चेक करूयात एकदा. बँक निफ्टी. ओके. ओके. म्हणजे 52,000 ला जर बघितलं, सीई वाले आणि पीई वाल्यामध्ये खूप जास्त फरक नाहीये. इथे जर बघितलं चेंज इन ओआयमध्ये कॉल वाले जास्त आहेत आणि टोटल ओआयमध्ये पुट वाले जास्त आहेत. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे काय होऊ शकतं, मार्केट सुरुवातीला थोडंसं साइडवेज राहण्याची शक्यता आहे किंवा एक मोमेंटम द्यायची शक्यता आहे. त्याच्यात जर हा डेटा लवकरात लवकर चेंज झाला, टोटल ओआय किंवा चेंजिंग ओआयमध्ये एक कुठलीतरी साईड आपल्याला एका भारी पडली, की म्हणजे समजा पुटवाले वाढून गेले आणि कॉलवाले कमी झाले. आता इथे चेंजिंग वयामध्ये कोण जास्त दिसतंय? कॉलवाले. ठीक आहे. आणि टोटल वयामध्ये कोण दिसतंय? पुटवाले. समजा कॉलवाले इथे कमी झाले आणि पुटवाले जोरात वाढले. इथे पण सेम तसंच झालं. पुटवाले ऑलरेडी वाढलेले आहेत टोटल वयामध्ये आणि कॉलवाले जे आहेत ते कमी आहेत. पण समजा कॉलवाले परत कमी होत गेले आणि पुटवाले म्हणजे कुठली तरी एक साईड वाढते. तर काय समजायचं आपण, की आपल्याला एका साईडने एक प्रॉपर ट्रेड बघायला मिळणार आहे. तो मग 70 पॉईंटचा असेल, 80 पॉईंटचा असेल, 200 पॉईंटचा असेल. ह्या गोष्टींसाठी काय करावं लागतं तुम्हाला, की एक परफेक्ट एंट्री, परफेक्ट तुमच्याकडे लेव्हल्स असणं इम्पॉर्टंट असतं. आता इथे जर आपण बघितलं, जर एक क्रुशियल लेव्हल जर आपण बघितली फिबोनाची प्रमाणे, जर मार्केट 51,818 च्या खाली जर मार्केट आलं, तर ही लेव्हल मार्केटने किंवा हा सपोर्ट जर मार्केटने तोडला, तर तुम्ही एकदा चेक करून घ्या. हे बघा इथे आहे ही लेव्हल 51,818. सॉरी. ओके. इथे लिहून देतो 51. हा सपोर्ट इम्पॉर्टंट असणार आहे. हा सर्वांनी एकदा नोट डाऊन करून घ्या किंवा तिथे एक लेवल ड्रॉ करून ठेवा. फिबोनाची लेवल प्रमाणे मी सांगतोय, जर समजा 51,818 ने जर खाली मार्केट आलं, तर मार्केट एक चांगला डाऊनफॉल देऊ शकतोय. पण जर मार्केट इथे ओपन होऊन इथे थोडा वेळ थांबलं आणि तोपर्यंत जर समजा पुटवाले वाढले, तर मग मार्केट आपल्याला वरती जाताना दिसू शकतं. ठीक आहे. याच्यासाठी सगळ्यांनी प्रिपेअर राहायचं आहे. आपल्या पद्धतीने प्लॅनिंग करा. तुमचे सेटअप खूप इम्पॉर्टंट असतात. तुमच्या सेटअपनुसार चला. जर तुमचा सेटअप तुम्हाला सांगत असेल, की नाही आपल्याला कुठला ट्रेड घ्यायला हवा आणि जर तुमचा सेटअप परफेक्ट असेल, तर सेटअपवर विश्वास ठेवा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे. प्रत्येकाचा सेटअप हा परफेक्टच असतो. तो परफेक्ट होण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागते. ठीक आहे. आणि जर समजा महिन्याच्या 22 दिवस, 20 दिवस किंवा 24 दिवस असतात ट्रेडिंग डे. त्याच्यामध्ये तुमचा सेटअप 15 ते 16 वेळा परफेक्ट होत असेल, तर एक लक्षात घ्या तो सेटअप खूप चांगला आहे. असं नाही की प्रत्येक दिवशी आपला सेटअप वर्क करतोय, पण त्याच्यावर ट्रस्ट करा. सुरुवात करा आणि शांततेत ट्रेडिंग करायचा प्रयत्न करा. अजून काही तुमच्या इश्यू असतील तर कमेंटमध्ये मला टाका. कुठल्या विषयावर तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ हवा आहे ते सांगा. आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवूयात. ठीक आहे. ऑल द बेस्ट सर्वांना. थँक यू.